अर्थसंकल्पावर अजितदादांची छाप, आर्थिक शिस्त दिसली। अर्थसंकल्पावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं वक्तव्य। महायुती सरकारकडून कर्जमाफीची घोषणा, पात्र शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करणार होता, त्याचं काय झालं? सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक, कर्जमाफीवर उद्धव ठाकरेंची टीका। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू राहणार, फडणवीसांकडून पुनरुच्चार, अर्थसंकल्पात भरीव तरतूद केल्याची घोषणा। राज्यात 1200 किलोमीटरचे मेट्रो मार्ग आणि 6000 किलोमीटरचे द्रुतगती मार्ग विकसित करणार, महाराष्ट्राच्या बजेटमध्ये पायाभूत सुविधांवर भर। मुंबई पुणे एक्सप्रेसवेला अटल सेतूशी जोडणार, जोडमार्ग फेब्रुवारी 2027 पर्यंत पूर्ण करणार, दक्षिण मुंबईतून अवघ्या 2 तासात पुणे गाठता येणार। गेटवे ऑफ इंडिया ते वडाळा भुयारी मेट्रो धारावी मार्गे वांद्रे स्थानकापर्यंत नेणार, बजेटमध्ये मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा। मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवारांना आदरांजली, गतिमान नागरी पुरस्कार अजित पवारांच्या नावाने देणार, सरकारची घोषणा। ठाकरे आणि शिंदेंनी एकमेकांना टाळलं, विधान भवनात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आले होते समोरासमोर। बहिणींना 2100 रुपये योग्य वेळेस देणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य। सीआयडी चौकशीच्या वेळेस व्हीके सिंगला व्हीआयपी ट्रीटमेंट, जेवढा वेळ जाईल तेवढे पेपर जास्त रंगवले जातील, रोहित पवारांचा आरोप। आमच्याकडे असलेली माहिती एकनाथ शिंदेंना सांगितली, शिवसेनेचे खासदार लोकसभेत मुद्दा उपस्थित करतील याची खात्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया। मुंबईमध्ये एटीएसनं मोठा दहशतवादी कट उधळला, इंजिनिअरिंगचा विद्यार्थी अयान शेखला केली अटक, जैश ए मोहम्मदचा स्लीपर सेल म्हणून काम करत होता अयान शेख। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये पुढील सुनावणी 24 मार्चला, डिजिटल इलेक्ट्रॉनिक पुरावे आरोपी पक्षाला देण्यात यावेत, कोर्टाच्या सरकारी पक्षाला सूचना। त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकाला मारहाण प्रकरण, त्र्यंबकेश्वर मंदिरातील 2 सुरक्षा रक्षकांचं निलंबन, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाई। रत्नागिरीच्या कंबोडियाच्या धर्तीवर कोकणात काजू प्रक्रिया उद्योग उभारणार, सह्याद्री अतिथीगृहात राज्य काजू परिषद बैठकीत महत्त्वाचा निर्णय, काजू लागवड क्षेत्र वाढवून 5000 मेट्रिक टनाची गोदामे बांधणार। यूपीएससीचे निकाल जाहीर, राजस्थानच्या अनुज अग्निहोत्री टॉपर, 180 उमेदवारांची IAS साठी निवड। इराणचा बहरीनच्या सर्वात मोठ्या रिफायनरीवर हल्ला, स्फोटामुळे आगीचा भडका, धुराचे लोट, इराणच्या हल्ल्यामुळे जागतिक तेल बाजारात मोठी खळबळ। ओमान, तुर्की, सायप्रसवर आम्ही हल्ले केले नाहीत, इराण सरकारच्या दाव्यानं खळबळ। अमेरिकेकडून भारतीय तेल कंपन्यांना मोठा दिलासा, महिनाभर रशियाकडून तेल आयात करता येणार, अमेरिकेच्या निर्णयामुळे भारताला आता तेल तुटवड्याची चिंता नाही। खामेनींच्या मृत्यूनंतर जम्मू काश्मीरमध्ये अजूनही तणाव, शाळा कॉलेजला सुट्टी, सर्व परीक्षा रद्द, इंटरनेट सेवा देखील बंद करण्याचा जम्मू काश्मीर सरकारचा निर्णय। नागपूरसह विदर्भात सूर्य आग ओकतोय, मार्चच्या पहिल्याच आठवड्यात जिल्ह्यातील पारा 35 पार, नागपूरचे ड्राय बल्ब तापमान 37°C। आणि तिथीप्रमाणे शिवजयंती उत्सव डोंबिवलीमध्ये साजरा, फटाक्याच्या आतषबाजीत शिवकालीन खेळ आणि घोषणांनी परिसर दुमदुमला।